2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल किंवा आता येणारी निवडणूक, याच्यामध्ये 2014मध्ये आमदार साहेबांचा अगदी थोडक्या मताने पराभव झाला होता. परंतु आपण 19ची निवडणूक बघितली तर 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांना या कर्जत तालुक्यामध्ये सर्वाधिक आघाडी आतापर्यंतच्या उमेदवाराला मिळाली होती. एवढ्या मताने आमदार साहेब निवडून आले होते. परंतु ह्या निवडून आल्यानंतर आमदार साहेबांनी तालुक्याचा कारभार सांभाळत असताना, पालकत्व सांभाळत असताना आपण बघितलं की प्रत्येक गावामध्ये असेल, प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक शहर असेल, वाडी वस्ती असेल, यामध्ये जो काही अभूतपूर्व विकास केलेला आहे त्या विकासाच्या बलावर मी या ठिकाणी नक्कीच सांगेल आणि एक तालुक्यातला एक युवक म्हणून मी सांगेल की सर्व जनता या ठिकाणी समाधानी झालेली आहे. आणि म्हणून 2019चा रेकॉर्ड या टायमाला यावेळेस 100% तुटणार आहे. आमदार साहेबांना त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आघाडी अजून मिळणार आहे. खरं तर आपण बघितलं की जो कोणी उमेदवार कुठल्याही पक्षाच्या मार्फत लढवत असतो त्यावेळेस ते राजकीय पक्ष किंवा त्यांची युती आघाडी असेल ते एक व्हिजन घेऊन चालतात की आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला काय देऊ शकतो. परंतु आपण बघितलं आहे की अपक्ष उमेदवार जर कोण असेल तर त्यांच्याकडे कुठला विचार असणार आहे. राहिला विकास महाविकास आघाडीचा, तर महाविकास आघाडी जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा आज बघितलं आपण महायुतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या माध्यमातून सर्व महिलांना आज या ठिकाणी 1500 रुपये मिळत आहेत. थोड्याच दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की ते 2100 रुपये आम्ही आजपासून चालू करतो आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनता असेल, महिला असेल, यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे की या ठिकाणी आमचा आमदारसुद्धा या तालुक्यातला महायुतीचाच होईल आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येईल, अशा प्रकारे वातावरण बनलेलं आहे. म्हणून अपक्षाला कुठला कड नाही आणि त्यांना बूडसुद्धा नसतो, म्हणून त्यांच्याकडे जनता जाऊ शकत नाही. आणि महाविकास आघाडी जर जी योजना बंद करायला निघाला असेल तर त्यांचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी 100% होणार आहे आणि विजय हा महायुतीचा होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने सर्व महायुतीचे कार्यकर्ते असतील हे अति जोमाने काम करून या ठिकाणी मतदारांपर्यंत आम्ही पोचून आम्ही त्यांना योजनेचं स्मरण करून देत आहोत आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मतदान हे महायुतीला या ठिकाणी नक्कीच. या ठिकाणी आवर्जून सांगायला मला आवडेल की आपण बघतोय तालुक्यामध्ये आम्हीसुद्धा आज प्रचार करत असताना, प्रत्येक ठिकाणी खेडोपाडी जात असताना, गावागावामध्ये जात असताना, महिलांपर्यंत, नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोचत असताना आम्ही विकासाचा व्हिजन घेऊन चाललेलो आहोत. सर्व पदाधिकारी, आमचे महायुतीचे पदाधिकारी, आम्ही कुठल्या प्रकारे विकास करू तसा त्या प्रकारे आम्ही अजेंडा घेऊन चाललेलो आहोत. परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व तालुक्यातील नागरिकांना हा प्रश्न विचारेल आणि सांगेल की आपल्याकडे येणारे जे कोणी उमेदवार, जे विरोधी उमेदवार असतील त्यांचे कार्यकर्ते आपल्यापर्यंत येतात, त्यांचा आजपर्यंत निवडणूक जाहीर झाल्यापासून कधी विकासाचा अजेंडा बघितला का आपण कधी कोणी? आम्ही काय, आमचं व्हिजन काय, आम्ही गावासाठी काय करणार आहोत, शहरासाठी काय करणार आहोत, तालुक्यासाठी काय करणार आहोत, याच्याबद्दल अजून बरेच शब्द त्या लोकांनी कधी काढलेला नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की कर्जत तालुक्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी जो 2960 करोडचा विकास निधी आणलेला आहे, ते विकास निधी ह्या जोमाने ह्या पहिल्या टर्ममध्ये आम्ही काम केलेलं आहे. दुसऱ्या टर्ममध्ये ह्या तालुक्यातील जनता आम्हाला 100% निवडून देऊन या ठिकाणी आमचं विकासाचा जो आमची जी गाडी चाललेली आहे तो विकासाचा झंझावात आमचा अजून चांगल्या जोमाने टिकून राहील, यासाठी जनता जनार्दन आम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार, महायुतीला आशीर्वाद देणार, आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा आशीर्वाद देणार, यात आम्हाला तीन मात्र शंका नाही आहे. महायुतीमध्ये आपण बघितलं, महायुतीचे जेवढे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्यांच्या पाठीमागे नारी शक्ती उभी आहे. कारण लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व लाडकी बहिणी त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे आहेत. आदरणीय शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, एकंदरीत सर्वांच्या सोबत महायुतीचा सोबत ह्या तालुक्यातील महिलांचा भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. आपण बघतोय युवकांच्या बाबतीत असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, याशिवाय आपण लाडका भाऊ योजना असेल, त्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे युवकांचा सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण बघितलं की महिलांना 50% त्या ठिकाणी महिलांना प्रवास मोफत केलेला आहे, ज्येष्ठांना प्रवास मोफत केलेला आहे बसचा, आणि ज्येष्ठांची योजना त्या ठिकाणी आणलेली आहे, त्या माध्यमातून त्यांना 3000 रुपये त्यांचा लाभ त्या ठिकाणी मिळत आहे. आणि म्हणून एकंदरीत आपण बघितलं या शासनाने सर्व जाती धर्म सर्व सोडून सर्वांना समान न्याय या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून कुठलाही समाज असू दे सर्वांना या ठिकाणी
विश्वासात घेऊन या महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी एक यशस्वी असं पद सांभाळलेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी आज एक गोष्ट प्रामुख्याने उल्लेख करील की आपण बघितलंय की या कर्जत तालुक्यामध्ये काही अपक्ष असलेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते नेहमी सांगतात, त्यांना निवडणूक आली की त्या समाजामध्ये कशा वाद लावायचं ते बघतायत। ज्या वेळेस आपण बघितलं की आमच्याच नेरळ साईडचे एक नेते आहेत जे अपक्षांचे या ठिकाणी नेतृत्व करतात, अपक्ष उमेदवाराचे, निवडणूक जवळ आली की त्यांना हिराजी पाटील नेहमी आठवतात। म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आमदारांवर त्यांनी वारंवार त्या ठिकाणी आरोप केले की हिराजी पाटीलांच्यावर त्यांनी जे स्टेशनचं, नेरळ स्टेशनचं काही आमदार साहेबांना काही निवेदन दिलं होतं, ते मला माहिती नाही काय दिलं का नाही दिलं, परंतु ते धादांत खोटं बोलतायत। कारण मी त्यांना सांगेल आणि तुम्ही जाऊन चौकशी करा, 9 ऑगस्टचा कार्यक्रम क्रांती दिनाचा असेल, 2 जानेवारीचा कार्यक्रम असेल, त्यांचं घर त्या स्मारकापासून जवळ, हिराजी पाटलांच्या स्मारकापासून जवळ आहे। परंतु मी सुद्धा आमदार साहेबांच्या पाठी नेहमी जातो, मला ते कधी तिथे 1 सेकंदसाठी पण उभे राहिले दिसले नाही अजून। आणि का तिथे जाऊन त्यांना काय त्यांचे पाय दुखतात का, किंवा हिराजी पाटलांच्या स्मारकात जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे हात दुखत आहेत का? कारण 2 मिनिटावर त्यांचं घर आहे। त्याचप्रमाणे मी आमदार साहेबांच्या बाबतीत सांगेल की आमदार साहेब पोसरीवरून मानवीला येतात, 15-20 किलोमीटरचा प्रवास करूनच, परंतु ग्रामस्थांच्या अगोदर त्या ठिकाणी ते पोहोचतात। हे हिराजी पाटलांवर असलेलं प्रेम आमदार साहेबांचं आहे। खास करून अजून एक गोष्ट उल्लेख करायला पाहिजे की हिराजी पाटलांचं नाव घेऊन कुठल्याही समाजाला भडकवण्याचं काम ते अपक्ष उमेदवारांचे जे कार्यकर्ते करत आहेत, त्यांना माझं या ठिकाणी स्पष्ट सांगणं आहे की हिराजी पाटील हे समाजाचे नेते नव्हते, ते देशभक्त होते। त्यांना वीरमरण आलेलं, त्यांचं जे ते शहीद झालेत, त्यांनी प्राण त्यागलेलं आहे, ते देशासाठी त्यागलेलं आहे, कुठल्या समाजासाठी नाही, हे त्यांनी भान ठेवावं। आणि हिराजी पाटलांच्या नावाने त्यांनी मतांसाठी भांडवल सुद्धा त्यांनी करू नये, कारण ते देशभक्त होते।